हरिओम. आज गुरुवार 6 ऑगस्ट 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. भगवंताचा आनंद निरुपाधिक असो. ऐकूया त्यांचे विचार. ते सांगतायत की प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते, कारण त्याला आनंद हवा असतो. मनुष्याला आनंदाशिवाय जगता येत नाही. पण सध्याचा आपला आनंद हा नुसता आशेचा आनंद आहे, तो काही खरा आनंद नव्हे. उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो खरं, पण ते सुख क्वचितच मिळतं. ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद. जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे. जगणं हे आनंददायक आहे, तर मग आपल्याला दुःख का होतं? वास्तविक आपण कशा करता काय आलो हेच विसरतो. म्हणजे मनुष्य जगतो आनंदासाठी, पण करतो मात्र दुःख. दारूचा आनंद हा दारूची धुंदी आहे तोपर्यंतच असतो. त्याचप्रमाणे विषयापासून होणारा आनंद तो विषय भोगीत असेपर्यंतच टिकतो. दृश्य वस्तू ही सत्य नसल्यामुळे ती अशाश्वत असते. अर्थात त्याच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत. आपण जगामध्ये व्याप वाढवतो तो आनंदासाठीच वाढवतो, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणं नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत. म्हणून खरा आनंद कुठे मिळेल ते पाहावं. खरा आनंद दृश्य वस्तूमध्ये नसून वस्तूंच्या पलीकडे आहे. चिरकाळ टिकणारा आनंद वस्तूरहितच असतो, आणि म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागे लागणं बरोबर नाही. विषयाचा आनंद परावलंबी आहे, तर भगवंताचा आनंद निरुपाधिक. स्वानंद स्मरणाव्यतिरिक्त जे स्फुरण तोच विषय समजावा. खरी आनंदी वृत्ती हीच दसरा दिवाळीची खूण आहे. हास्य हे आनंदाचे व्यक्त स्वरूप. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद तेच परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे. आनंदाला जे मारक आहे ते न करणं म्हणजे वैराग्य, आणि आनंदाला बळकट येण्यासाठी जे करणं त्याचं नाव विवेक. आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधानच. जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो. घेणारा मी जेव्हा देणारा होतो त्याच वेळेला त्याचा खरा आनंद होतो. ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या हृदयात स्वयंभू आहे. वृत्ती वळवून तो चाखला पाहिजे. एकांतात स्वस्थ बसावं, रामाला आठवावं, त्याच्यावर पायावर मस्तक ठेवून त्याला म्हणावं, रामा माझं मन शुद्ध कर, देह बुद्धी येऊ देऊ नको, तुझं चरण तुझं हास्य मला सदा पाहू दे, तू माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेव. रामाला प्रेमाने आळवून राम परमानंद रूप आहे असं जाणून त्याच्याशी अनन्य होऊन जावं. राहावं, मी कुणीच नाही, सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे, या गोड भावनेत आनंदाने असावं. मनात प्रत्येक संकल्प उठताच त्यावर राम नामाचा शिक्का असावा. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.